नमस्कार मित्रांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कीर्ती ही हॉलमध्ये असताना आता टी व्ही बघत असते आणि तेवढ्यात सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता टी व्हीवरती आलेली असते। आशू आणि शिवाला आता लाईव्ह दाखवण्यात येत असते आणि आता शिवाला पोलिसांनी कशी अटक केली आणि मीडियावाले आता सगळ्यात त्यांच्यासमोर कसे जमलेले असतात आणि मीडियावाले म्हणत असतात की देसाई ऑटोमोबाईलचा मालक आशू देसाई याला जबरदस्ती केल्याप्रकरणी अटक करण्यात आली। हे सगळं बघता क्षणी ताबडतोब आता कीर्ती ही सीताईला हाक मारते आणि सीताईला म्हणते की आई, हे समोर काय चाललंय बघ। सीताई आता ती ब्रेकिंग न्यूज बघताच आता सीताईला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो। सीताईच्या हातातील कुंकवाचे ताट लगेचच खाली पडते आणि सीताई ही खाली बसते आणि तेवढ्यात आता उर्मिला पळतच सीताईकडे येते आणि कीर्तीला म्हणते, कीर्ती कीर्ती लवकर पाणी आण। कीर्ती पळतच जाते तर उर्मिला म्हणते की सीताई, तू याच्यावरती विश्वास ठेवू नको, हे सगळं खोटं आहे। तर तेवढ्यात सुहास देखील तिथे आलेला असतो आणि सुहास आता टी व्ही बघू लागतो आणि तेवढ्यात आता त्या बातमीकडे बघत आता सीताई म्हणते, ही मुलगी खोटं बोलती। सुहास म्हणतो की शिवा पण डील क्रॅक करायला गेली होती ना आणि शिवा देखील आशूसोबत होती। तर लगेच सीताई म्हणते की शिवा ही आशूसोबत नव्हती आणि सीताई म्हणते की शिवा वस्तीत गेली होती। तर आता रागाने कीर्ती म्हणते की सारखं सारखं त्या वस्तीत शिवाचं असतं तरी काय, नवऱ्याला सोडून शिवाला त्या वस्तीत जाण्याचं काय कारण होतं आणि हे सगळं त्या शिवाच्या हलगर्जीपणामुळे घडतंय असे आता इकडे लगेचच कीर्ती आता सीताईला बोलू लागते। उर्मिला म्हणते की अगं कीर्ती, तू काय बोलतेस, तुला कळतंय का काही? सीताईला किती मोठा धक्का बसलाय आणि तू हे सगळं सत्य आहे हे कसं काय बोलू शकतेस? आणि आता उर्मिला म्हणते की कीर्ती, अगं आशूला फोन तरी कर, त्याची काय अवस्था झाली असेल, हे पण नाहीये आणि आता शिवा पण इथे नाहीये, काय करायचं असा विचार आता उर्मिला करते। कीर्ती म्हणते भाऊ पण नेमकं कालच गेले। उर्मिला म्हणते भाऊंना जर कळालं तर या सगळ्याचा भाऊंना किती त्रास होईल। कीर्ती म्हणते भाऊ जर इथे असते तर बरं झालं असतं। कीर्ती म्हणते की आता त्या शिवाला असून नसून काहीच उपयोग नाही, नुसती ती शिवा ना त्या वस्तीत फिरते, काय काम असतं काय माहिती त्या वस्तीत त्या शिवाचं। कीर्ती म्हणते की त्या शिवाला ना फक्त लोकांचंच भलं करायचं असतं, तिचं घरच्यांवरती अजिबात लक्ष नाहीये। आणि आता कीर्ती म्हणते की काल जर शिवा आशूसोबत गेली असती तर हे सगळं घडलंच नसतं, पण तिला नवरा कसला प्रिय, नवऱ्यापेक्षा तिला ती वस्तीच प्रिय आहे असे म्हणत आता कीर्ती ही सीताईला शिवाच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करत असते। आणि आता उर्मिला म्हणते कीर्ती गप्प बस, अगं आत्ता ही बोलण्याची वेळ आहे का, तू काय बोलतेस? आता आशूला सावरणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। इकडे आता मोबाईलवरून पाना गँगने सुद्धा आता आशूला अटक केल्याची ती ब्रेकिंग न्यूज ऐकलेली असते आणि तेव्हा आता पाना गँगला सुद्धा सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि ते सगळं बघून आता सायलेन्सर म्हणतो की आता यामध्ये फक्त एकच पर्याय आहे, यामध्ये आत्ताच्या आत्ता आपण जाऊन शिवाला भेटलं पाहिजे। चंदन म्हणतो सायलेन्सर, तू काय वेडा आहे का? शिवा उशिरापर्यंत इकडे घरीच होती, ती कस काय तिकडे जाईल आणि नंतर तिला आशूबरोबर जायचं होतं म्हणून ती गेली। आत्ता शिवाला तुम्ही काहीच सांगू नका। आता पाना गँगचे बाकीचे म्हणतात की हा चंदन ना अगदी बरोबर बोलतोय, शिवाला आत्ता यामधलं काहीच सांगायला नकोय। सायलेन्सर म्हणतो की त्यापेक्षा आता आपणच माहिती काढली पाहिजे आणि त्यासाठी आता आपणच पोलीस स्टेशनला जाऊयात। सगळ्यांना आता सायलेन्सरचे म्हणणे पटलेले असते आणि आता चंदन म्हणतो की नको नको, पोलीस स्टेशनला नको जायला, जर आशूला काही मदत लागली ना त्यानंतर आपण आहोत, आता उगाचच आपण तिथे जायला नको। एकदा नेमकं घडलंय तरी काय ते आपल्याला कळायला हवं, त्याशिवाय आपण या प्रकरणात जास्त लक्ष घालायला नको असे चंदन आता पाना गँगला सांगतो। चंदन म्हणतो की पाना गँग, अजून एक महत्त्वाची गोष्ट बरं का, आई आणि माई आजचेला यामधलं काहीच कळायला काम नको, नाही तर उगाचच त्या टेन्शन घेतील। आणि इकडे आता बेलवरती लक्ष्मण, शिवा, माझ्या सगळेजण आशूला घेऊन घरी येतात। आशूला बघता क्षणी आता सीताईला खूप आनंद होतो। आशूला पटकन धरत आता सीताई म्हणते, आशू तिकडे तुला कोणी त्रास नाही दिला ना, ये इथे बस। आणि आता सीताई आशूला सोपायावरती बसवते। आशू आता गप्प बसतो आणि तेवढ्यात आता लक्ष्मण म्हणतो, नाही नाही वहिनी, त्याला ना कोणीच त्रास दिला नाही, आम्ही लगेच त्याची बेलवरती सुटका केली। आणि त्यानंतर आता कीर्ती शिवाकडे बघते आणि म्हणते की शिवा, तुला त्या वस्तीत जायचं काय कारण होतं? तू जर वस्तीत गेली नसती तर हे सगळं घडलंच नसतं। शिवा म्हणते की मला ना वस्तीत जाणं गरजेचं होतं, कारण दिव्या घरात कुणाला सापडत नव्हती, दिव्या कुणालाही न सांगता गेली होती। कीर्ती म्हणते की बघितलं का, काही जरी झालं ना या शिवाला तिच्या घरच्यांचीच पडते।
कीर्ती म्हणते की नवऱ्याला सपोर्ट कधी करणार शिवा तू, आणि करशील आता पुढे पुढे आणि मारशील उड्या बरोबर ना त्याच्यासमोर. आता कीर्ती ही शिवाला वाटेल ते बोलत असते. आणि आता कीर्ती म्हणते की शिवा आता उड्या मारून उपयोग नाही आहे. आणि उर्मिला म्हणते कीर्ती आता तू एकदम बरोबर बोलते, शिवाने ना आशूसोबत असायला हवं होतं. आणि त्यानंतर आता सीताई उर्मिला आणि कीर्तीला गप्प करत म्हणते की आता ही बोलायची वेळ नाही आहे, आता आशूला सावरायला हवं. तर आता आशू म्हणतो की मला ना नंतरचं काहीच आठवत नाही आहे. आणि आशू म्हणतो की काय झालं तेच मला काही सुचत नाही आहे. लक्ष्मण आता आशूला समजावतो. लक्ष्मण म्हणतो की आशू तू अगोदर शांत हो बरं, तू अगोदर सगळं काही शांत हो, सगळं काही आठव, त्यासाठी तू वेळ घे. माझ्या म्हणतो आशू छोट्यातली छोटी गोष्ट आठव जेणेकरून आपल्याला या प्रकरणात तपास काढता येईल. आणि त्यानंतर आता आशू सांगू लागतो की शिवा आपण दोघे बसलो होतो त्या ठिकाणी अंजली ही सुद्धा बसली होती. त्यानंतर शिवा तुला फोन आला, तू निघून गेली. तू निघून गेल्यानंतर इकडे ती अंजली खूप दारू प्याली होती, तिला धड चालता देखील येत नव्हतं. आशू नंतर आता सगळं काही सांगू लागतो. आशू म्हणतो मी तिला म्हटलं मी तुला घरी सोडतो, उद्या ना तसं कामही आहे. आणि त्यानंतर आता अंजली मला म्हटली की माझी इथे हॉटेलमध्ये रूम आहे. तेव्हा आशू म्हणाला की दाखव मग मला तुझी रूम. आणि मग मी तिला तिच्या रूमकडे घेऊन गेलो. आणि त्यानंतर मग मी तिला हात धरून रूमकडे घेऊन गेलो. नंतर मी तिला म्हटलं की तू आता आराम कर. आणि असं म्हणत असतानाच तिने माझा हात धरून मला रूममध्ये ओढलं. आणि त्यानंतर ना काय झालं मला काहीच आठवत नाही असे आता आशू सगळ्यांना सांगतो. आणि त्यानंतर आता डायरेक्ट सकाळी मी उठलो तर त्यानंतर डायरेक्ट मी भिजलो होतो आणि मला शिवा दिसली. आशू म्हणतो बाकीचं मला काहीच आठवत नाहीये. आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की आशू यामधलं तुला काहीतरी आठवत असेल ना. डोक्याला हात लावत आता आशू म्हणतो नाही शिवा मला काहीच आठवत नाहीये. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की मीही त्या परिस्थितीत नव्हतो, मला आत्ता सुधारतंय थोडं थोडं. आणि आशू म्हणतो की मला अजूनही खूप थंडी वाजते. आणि लगेच आता आशू म्हणतो की पोलीस स्टेशनमध्ये मी तर शुद्धीतच नव्हतो. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते आशू आता ह्या गोष्टीची तू अजिबात विचार करू नकोस, तू अगोदर शांत हो. तेवढ्यात आता सुहास तिथे येतो आणि म्हणतो काका आता काय करायचं. ते CEO म्हणतात की आता आपल्यासोबत त्यांना कुठलेही संबंध ठेवायचे नाही आहेत आणि ते आपल्यासोबत कुठलेही डील करायला तयार नाही आहेत. ते ऐकताच आता आशूला मोठा धक्का बसलेला असतो. आणि ते ऐकताच आता आशू म्हणतो हे कसं शक्य आहे, ते डील क्रॅक करण्याचा मी किती प्रयत्न केला आहे. आशू म्हणतो की ते असं कसं करू शकतात. आणि लगेच आता आशू म्हणतो की डीलचा आणि याचा काय संबंध आहे. तेव्हा आता शिवा म्हणते की आशू तू शांत हो बरं, असं काहीच होणार नाही, तू निर्दोष आहे. शिवा म्हणते तू काही काळजीच करू नको आशू, ही डील आपल्यालाच मिळेल. आणि आता शिवा म्हणते मी आलेच, तुम्ही काहीच विचार करू नका. इकडे आता शिवा जाता क्षणी सुहास पटकन आता त्याच्या बेडरूममध्ये कीर्तीसोबत येतो. आणि दरवाजा लावून आता सुहास म्हणतो कीर्ती तुझ्याकडे जेवढे पैसे असेल ना ते मला पाहिजेत, मला दे आहे का. तर आता कीर्ती म्हणते किती पाहिजे. सुहास म्हणतो जेवढे असतील तेवढे दे. आणि लगेच आता कीर्ती म्हणते सुहास मला एक सांग, हे जे घडतंय त्यामध्ये तुझा अजिबात संबंध नाही आहे ना. तर सुहास म्हणतो की अजिबात नाही, पण कोरायझन कंपनीचं आणि आपलं डील कॅन्सल झालं आहे ना. आणि लगेच आता सुहास म्हणतो की मग ते नक्कीच दुसऱ्या कोणत्या तरी कंपनीसोबत डील करतील. आणि तर कीर्ती म्हणते की मग काय. सुहास म्हणतो मग काय, ती कोणत्या कंपनीसोबत डील करणार आहे ते मला कळेल आणि मग मी त्या कंपनीचे शेअर्स विकत घेईल. आणि सुहास म्हणतो की मग ते डील झालं की त्या कंपनीचे शेअर्स कैक पटीने वाढतील. कीर्ती तुला कळतंय का. तेवढ्यात आता कीर्ती म्हणते सुहास अरे आशूसोबत जे काही घडतंय ते सगळं सोडून तू या विचारात पडतोयस का. आता सुहासला राग येतो. सुहास हा कीर्तीचा हात धरतो आणि म्हणतो हे बघ कीर्ती, या घरात मला कुणी काडीचीही किंमत देत नाही आणि कुठेतरी आता मी पैसे कमवायला लागलोय ना, तेव्हा तू मध्ये येऊ नकोस. आणि तुझ्या भावासोबत जे काही घडतंय ना त्याची मला काहीही किंमत नाही आहे आणि मला त्याबद्दल काहीच वाटत नाही, कळलं का तुला. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो की मी जेवढं सांगतोय ना तेवढंच कर, देते ना पैसे. कीर्ती म्हणते हात सोड सुहास आणि कीर्ती पैसे आणायला जाते. इकडे आता सीताई पुन्हा आशूकडे येते. आशू आता डचकून उठतो. तर आता सीताई म्हणते हे बघ आशू तू काही काळजी करू नकोस, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत आहोत, आम्ही ना तुला काहीच होऊ देणार नाहीये. आणि त्यानंतर आता आशू म्हणतो की माझ्याकडून हे काय झालं आई आणि भाऊ काय म्हणतील आता. तेवढ्यात आता सीताई म्हणते हे बघ आशू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू असं काही करणारच नाही. तर आशू आता सीताईकडे बघतो. सीताई म्हणते की भाऊ जरी आता इथे नसतील ना तरी ते इथे येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि येतील ते, तू काही काळजीच करू नकोस आशू. सीताई म्हणते आशू बाळा
असं खचून जाऊ नकोस. आणि इकडे आता हॉरिझॉन कंपनीचे सीईओने पुन्हा एकदा मीटिंग घेतलेली असते आणि त्या मीटिंगमध्ये आता सीईओ म्हणजे ते मालक म्हणतात की हे बघ, आम्ही देसाई ऑटोमोबाईल्स बरोबर एक डील केली होती, पण आम्ही ते डील आता कॅन्सल करतोय, कारण देसाई ऑटोमोबाईलचे मालक आशुतोष देसाई एका पोलीस केसमध्ये अटकलेत. आणि ते असे म्हणत असताना शिवा तिथे येत म्हणते की ते निर्दोष आहेत. आणि लगेच आता ते मालक शिवाकडे बघतात. शिवा म्हणते की माझा नवरा आशुतोष देसाई निर्दोष आहेत आणि ते मी लवकरच प्रूव्ह करील. तेवढ्यात आता तो मालक उठून उभा राहतो आणि म्हणतो, 1 मिनिट, त्यासाठी तुम्ही वेगळी प्रेस कॉन्फरन्स घ्या. ही प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीची नाहीये. तेव्हा आता शिवा म्हणते, मी तर बाजू मांडायला आलेलीच नाहीये. माझ्या नवऱ्यावरती हे जे तुम्ही आरोप करताय ते अजून सिद्ध झालेले नाहीयेत आणि तेव्हा तुम्ही डील कशी काय कॅन्सल करतायत. शिवा म्हणते, पण तो जर निर्दोष सुटला तर तुम्ही त्याच्यासोबत डील कराल का. आता तो मालक पुन्हा विचारात पडतो. तर शिवा म्हणते, काय झालं आता. आणि शिवा म्हणते की द्या ना आता उत्तर. तर तो मालक म्हणतो, विचार करू, पण सध्या तरी आम्हाला ना हेच गरजेचं वाटतंय. शिवा म्हणते, का. अहो निर्दोष म्हणजे क्लीन चीट आणि त्याला क्लीन चीट मिळणार आणि मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. शिवा म्हणते की का तुमचा त्याच्या मेहनतीवर विश्वास नाहीये का. आणि लगेच तो मालक म्हणतो की या सगळ्याला ना वेळ लागतो आणि तो वेळ माझ्याकडे नाहीये. तर शिवा म्हणते, फक्त 1 आठवडा. शिवा म्हणते, मला फक्त तुम्ही 1 आठवडा द्या. 1 आठवड्यात आशुतोष देसाई निर्दोष सिद्ध होईल आणि मग ही डील तुम्ही त्यालाच द्या. आणि हा आपला शब्द असल्याची शिवा सांगते. आणि येते मी असे म्हणत आता शिवा तेथून निघून जाते. तर तो मालक आता शिवाकडे बघू लागतो. इकडे आता दिव्या ही वंदना आणि माई आजीला शिवानी आणि आशूने जे केलं त्याबद्दल सगळं सांगत असते. म्हणते की आशूने जे काही केलं ते अख्ख्या जगाला माहिती आहे. तर माई आजी म्हणते, डुचके, काहीही बोलू नकोस. माई आजी म्हणते की आमचा आशूवरती पूर्ण विश्वास आहे, तो असं काहीच करणार नाही. दिव्या म्हणते की किती विश्वास ठेवणार आहे तुम्ही त्या आशूवरती, आणि त्या मुलीने एवढे काही पुरावे दिले ना, त्यामुळे तो आशू आता सुटतच नाही. वंदना म्हणते, दिव्या आता तू काहीही उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस. आमचे जावई बापू ना निर्दोष आहेत, आम्हाला त्याची पूर्ण खात्री आहे आणि मुळात ते असं करणारच नाही असे वंदना बोलते. चंदन म्हणतो, आई तुम्ही अगदी बरोबर बोलतायत आणि अशा परिस्थितीत आपण, दिव्या तुला कळतंय का, शिवा आणि आशू सोबत असायला हवं. तर दिव्या म्हणते, हो का. तर चंदन म्हणतो, हो, कारण आपल्या प्रॉब्लेमसाठी शिवा इकडे आली आणि तिकडे हा गोंधळ झाला. आणि लगेच आता चंदन म्हणतो की ती जर आशू सोबत असती तर हे झालंच नसतं. दिव्या म्हणते, मी त्या शिवाला बोलावलं नव्हतं. चंदन तू माझ्यावर आरोप करू नकोस. तर वंदना म्हणते, दिव्या तो फक्त तुला सांगतोय. दिव्या म्हणते की आता तुम्हाला त्या आशू आणि शिवाबद्दल जर चांगुलपणा दाखवायचा असेल तर तुम्ही खुशाल दाखवा. चंदन म्हणतो, ठीक आहे दिव्या, तू नको विचार करूस त्यांचा. चंदन म्हणतो की आई, आजी चला आता आपण आशूकडे जाऊयात. तर आता माई आजी म्हणते की चंदन तू बरोबर बोलतोयस. चंदन म्हणतो की अगं दिव्या, एवढी माती खाऊन सुद्धा तुला आशूने माफ केलं, तू कशी विसरू शकतेस. चंदन म्हणतो, हे बघ दिव्या, तुझं बाळ गेलं ना याचं मला दुःख आहे, पण आशू आणि शिवाने तुझ्यासाठी किती काही केलंय. या परिस्थितीत सुद्धा आपण त्यांच्यासोबत असायला हवं. अगं ती खूप चांगली माणसं आहेत. तर दिव्या म्हणते, हो का. दिव्या म्हणते की तुला ना हरिश्चंद्र बनायचं तर तू बनू शकतोस, पण मला यामध्ये घेऊ नकोस. इकडे आता शिवा ही आशूच्या डोक्यावर पट्ट्या ठेवत असते. तर आशू म्हणतो, आई. तेव्हा आता शिवा म्हणते की आई झोपायला गेल्यात. आशू आता उठून बसतो आणि तेवढ्यात आता आशू म्हणतो, शिवा तू कुठे गेली होती. शिवा म्हणते की हे बघ आशू, तू पुन्हा डील करणार आहे हॉरिझॉन कंपनीसोबतच. तर आता आशू म्हणतो की हे कसं शक्य आहे शिवा, कारण आता सगळं काही संपलंय. आणि आता शिवा म्हणते, हे बघ काहीही संपलेलं नाहीये, तू लवकरच निर्दोष सुटणार आहे, मला पूर्ण खात्री आहे आशू, आणि माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. आशू म्हणतो, शिवा तू म्हणतेस तेच खरं आहे, मला काही गोष्टी खरंच समजत नाहीत. शिवा म्हणते, आशू असं का बोलतोयस. आशू आता स्वतःलाच दोष देत असतो. तेव्हा आता शिवा म्हणते की हे बघ आशू, तू लहान मुलासारखा निरागस आहे, म्हणून मी तुला छकुला म्हणते. तू एवढा मोठा झाला तरी तुझं मन अगदी स्वच्छ आहे आणि तुझ्यातला निरागसपणा सुद्धा तसाच आहे. शिवा म्हणते की आशू, तुझ्यात एवढा खरेपणा आहे, तो प्रत्येक जगातल्या माणसासोबत नसतो, हे तू चांगलं लक्षात घे. तेव्हा आता शिवा म्हणते, मी तुला खरं सांगते आशू, आणि जेव्हा आपलं लग्नाच्या वेळेस भांडण झालं होतं तेव्हा सुद्धा मला याच गोष्टीमुळे खूप त्रास झाला होता आशू. शिवा म्हणते, त्यावेळेस मी विचार केला की तुझा असा प्रत्येक गोष्टीत लगेच कसा काय विश्वास बसतो, पण मी त्यावेळेस विचार केला की खरंच तू निरागस आहे आणि तुझ्यातला हा मोठा प्लस पॉईंट आहे आशू, असे शिवा आशूला समजावते. आणि हाच भाबडेपणाची तुझ्यात ताकद आहे आशू, तू आहे तसाच मला आणि घरच्यांना खूप आवडतोय. आणि तेवढ्यात आता विचार करत आता आशू म्हणतो की पण अंजली
असं का वागली असेल. आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की ती फक्त बावली आहे, तिला नाचवणारे वेगळेच आहेत. आणि शिवा आता आशूला समजावत असतानाच आता आशूच्या मोबाईलवर पुन्हा आता फोन येतो आणि लगेच आता आशू म्हणतो की शिवा फोन स्पीकरवर टाक. शिवा आता फोन स्पीकरवर टाकते. तेवढ्यात तो माणूस म्हणजे लगेचच दुसरा तिसरा कोणी नसून आता सुहास बोलत असतो, तोही वेगळ्या आवाजात. आणि लगेच आता तो म्हणतो, मी तुला सांगत होता ना आशुतोष देसाई, तू ही डील करू नकोस म्हणून, तरीसुद्धा तू प्रयत्न केलास आणि बघितलं ना तुझी काय अवस्था झाली ते. आणि मी तुला सांगतो की यापुढे सुद्धा तुला मी संपवणार आहे. ते ऐकताच आता शिवाला धक्का बसतो. फोन कट करत आता शिवा म्हणते की अरे आशू, कोण आहे हा माणूस. तेव्हा आता आशू म्हणतो की माहिती नाही, त्या दिवशीसुद्धा मी डील करायला चाललो होतो त्यावेळेस त्याचाच फोन आला होता आणि त्याने त्यावेळेससुद्धा मला धमकावली होती की हे डील करू नकोस म्हणून. तर आता लगेचच आता शिवा म्हणते की आशू, अरे हा माणूस सापडला म्हणजे कुणाला तरी तू ही डील करायला नाही पाहिजेस असं वाटतंय, म्हणून त्याने हे सगळं केलं आहे आणि लवकरात लवकर हे सापडलंच पाहिजे. आशू आता विचारात पडतो. तर शिवा म्हणते, आशू आपण हा नंबर पोलिसात देऊयात ना, कदाचित ते हे नंबर ट्रेस करतील आणि त्यानुसार तो माणूसही सापडेल. आणि आशूला आता शिवाचे म्हणणे पटलेले असते. त्यानंतर आता इकडे सुहासने अंजलीला बोलावलेले असते आणि आता सुहासने अंजलीला सांगितलेले असते की त्या रात्री तू जो व्हिडिओ काढला ना, तो व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करून टाक आणि त्या आशूला पूर्ण बदनाम करून टाक. अंजलीने आता पैशासाठी सुहासला होकार दिलेला असतो आणि त्यानंतर आता अंजली तो सगळा व्हिडिओ आता व्हायरल करते. इकडे आता पाना गँग माझ्या सगळेजण तो व्हिडिओ आता शिवाला दाखवतात आणि शिवासमोर आता सत्य आलेले असते. आणि ज्या माणसाने आशूला फोन केला होता त्या माणसाच्या हातची अंजली बावली असल्याचे सत्य शिवासमोर आलेले असते. शिवा आता अंजलीला पकडून त्या माणसापर्यंत म्हणजे सुहासपर्यंत कशी पोहोचते आणि हे सगळं सुहासने घडून आणल्याचे सत्य शिवा आता समोर आणून पुन्हा आशूला निर्दोष सिद्ध करत आता शिवा हॉरिझॉन कंपनीसोबत पुन्हा आशूला कशी डील करायला भाग पाडते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.